रोज खाल्ल्या जाणाऱ्या भाकरीमध्ये थोडासा बदल केला तर त्याचे अगणित फायदे आपल्या शरीराला मिळतात. नेहमीची आपण ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, फार तर फार कधीतरी नाचणीची भाकरी खातो. पण खरं सांगायचं तर मिक्स धान्यापासून तयार केलेली भाकरी ही जास्त पौष्टिक असते. तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या सुद्धा सुटतात. एवढंच नाही तर या पिठामुळे तुमचं वजन सुद्धा नियंत्रित राहतं. याला आपण भाकरीचा मल्टीग्रेन आटा म्हणूयात. यामध्ये 11 घटक असतात आणि अशी भाकरी खाल्ल्यामुळे ना तुमची रोग प्रतिकारक शक्ती खूप मजबूत होते. तसेच डायबिटीज असणाऱ्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं बरं का. तर चला, भाकरीसाठी लागणारा हा मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा हे बघूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 2 वाटी भरून बाजरी घेतलेली आहे. तुम्हाला वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण सांगते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणतंही घेऊ शकता. वजनी प्रमाणानुसार इथे अर्धा किलो बाजरी आहे. बरं, आधीच मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला इथे बाजरी खायची नसेल किंवा तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही इथे बाजरी पूर्णपणे स्किप सुद्धा करू शकता. आता सध्या हिवाळा चालू आहे, भरपूर थंडी आहे, यामुळे तुम्ही बाजरी नक्कीच घेऊ शकता. आता बाजरीमध्ये कुठले पोषक तत्व असतात ते सुद्धा पाहू. तर बाजरीमध्ये असते पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ना हे पोषण तत्व शरीरासाठी खूप आवश्यक असतात. बाजरीमुळे शरीराला उष्णता मिळते आणि यामुळेच हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजरी खायला हवी. आणि तुम्हाला माहितीये का, पोळीपेक्षा ना बाजरीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि यामुळेच वजन सुद्धा नियंत्रित राहते. बाजरी खाल्ल्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. याचबरोबर हाडे सुद्धा मजबूत होतात, हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत असेल ना तर तो सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतो. तर असे एक ना अनेक फायदे या बाजरीचे आहेत. आता बाजरी सोबतच 2 वाट्या भरून आपण इथे ज्वारी सुद्धा घेणार आहोत, जी वजनी प्रमाणानुसार बरोबर अर्धा किलो आहे. म्हणजे मी जेवढी बाजरी घेतली होती तेवढीच इथे मी ज्वारी सुद्धा घेतलीये. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल, पण ज्वारी ही चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या औषधीपेक्षा कमी नाही बरं का. ज्वारीची सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्वारी ही ग्लुटन फ्री आहे आणि ज्वारीमध्ये ना भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं, जे शरीरातील कॅल्शियम ऑब्झर्व करण्यासाठी मदत करतं. आणि तुम्हाला तर हे माहितीच आहे की हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम किती गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी ज्वारी ही खूप फायदेशीर ठरते. एका फिट आणि हेल्दी शरीरासाठी काय आवश्यक असतं, तर फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न आणि फॅट. तर हे भरपूर प्रमाणामध्ये ज्वारीमध्ये असल्यामुळे ही ज्वारी रोजच्या आहारामध्ये असायलाच हवी. इथे मी पाऊण वाटी भरून घेतलेली आहे नाचणी. ही नाचणी आहे वजनी प्रमाणानुसार बरोबर 200 ग्रॅम. आता नाचणीचे तर फायदे तुम्हाला माहितीच आहे की नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळतं आणि कॅल्शियम आपल्या हाडांना अधिक मजबूती देतं. नाचणीचा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो. नाचणी खाल्ल्यामुळे छान पोट भरतं आणि पटकन अशी भूक लागत नाही. त्यामुळे यामधून भरपूर आपल्याला ऊर्जा सुद्धा मिळते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे आणि यामुळेच पचनक्रिया सुद्धा आपली चांगली सुधारते. नाचणी हा एक लो ग्लायसेमिक खाद्यपदार्थ आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामुळे ज्यांना डायबिटीज आहे अशा रुग्णांनी तर नाचणीचं सेवन करायलाच हवं. त्यांच्यासाठी एक वरदानच आहे. थंडीमध्ये मक्के दी रोटी आणि सरसोदा साग याचा स्वाद काही औरच असतो. हिवाळ्यामध्ये खास करून मक्याची रोटी ही खाल्लीच पाहिजे. म्हणूनच आज आपण इथे आवर्जून मका सुद्धा घेतोय, जो वजनी प्रमाणानुसार 200 ग्रॅम आहे आणि पाऊण वाटी घेतलाय. विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असणारा हा मका रोजच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं. याशिवाय जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास असेल किंवा हृदयाचा कोणताही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्ही मकाचं सेवन हे करायला हवं. हिमोग्लोबिनची कमतरता असेल किंवा रेड ब्लड सेल्सची कमतरता असेल ना तर इथे तुम्ही मक्याचं सेवन केलं तर ते सुद्धा नियंत्रित आणता येतं. मक्यामुळे किंवा कॉर्नफ्लॉवरमुळे ना तुमची बद्धकोष्ठता म्हणजेच पचनशक्ती जी आहे ती सुद्धा सुधारली जाते. हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रित राहते, शरीराला ऊर्जा मिळते, पचनशक्ती सुधारते. असे एक ना अनेक याचे फायदे आहेत. धान्य तर आपण खातोच, पण तृणधान्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यात
कुळीथ किंवा ज्याला हुलगे आपण म्हणतो, हे सुद्धा खूप शरीरासाठी पौष्टिक मानले जातात. 200 ग्रॅम म्हणजेच पाऊण वाटी भरून मी इथे हे कुळीथ घेतलेले आहेत. कुळिथामध्ये ना अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. त्यामुळे मधुमेहातील धोके जे आहेत ते कमी होण्यासाठी फायदा होते. तसेच कुळिथामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असं आहेच, ज्यामुळे तुमच्या शरीराचे पचन आरोग्य सुधारतं. अधूनमधून आहारामध्ये तुम्ही जर कुळीथ घेतले तर तुमचे रक्त शुद्ध होण्यास सुद्धा मदत होते. याचबरोबर शरीरातील जे टॉक्सिक पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यास सुद्धा मदत होते. शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरेट मिठाचे खडे निर्माण झाल्यामुळे किडनी स्टोन होतो. आता कुळिथामध्ये आहे भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट. याचा फायदा तुमच्या त्या किडनी स्टोनवरती होतो आणि यामुळेच किडनी स्टोनचा जो धोका आहे तो थोडाफार प्रमाणामध्ये कुठेतरी कमी होतो. वातावरणामध्ये जरा जरी बदल झाला तरी सुद्धा आपल्याला सर्दी, ताप होतच राहतो. पण कुळिथाचा यामध्ये खूप फायदा होतो. फार पूर्वीपासून सर्दी, खोकला अथवा ताप आल्यास या डाळीचा उपयोग एखाद्या काढ्याप्रमाणे केला जायचा. कुळिथामुळे फक्त सर्दी, ताप कमी होत नाही, तर तुम्हाला जे इन्फेक्शन तुम्ही पसरवणार आहात ते सुद्धा वाढवण्यापासून दूर ठेवते. दमा नियंत्रणात येतो, मासिक पाळीच्या तक्रारी सुधारतात, डायरियामध्ये आराम मिळतो, त्वचेसाठी सुद्धा उत्तम आहे. तर असे हुलग्याचे अगणित फायदे आहेत. आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे. कोणताही रेग्युलर तुम्ही तांदूळ घेऊ शकता किंवा मग रेशनचा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल. असा तांदूळ घ्यायचा ज्याचा भात जो आहे तो थोडासा मोकळा होतो. तर इथे मी 1/2 वाटी भरून हा तांदूळ घेणार आहे, जो वजनी प्रमाणानुसार बरोबर 300 ग्रॅम भरतो. भात खाल्ल्यामुळे किंवा तांदूळ खाल्ल्यामुळे शरीराला इन्स्टंट अशी एनर्जी मिळते, थकवा दूर होतो आणि शरीर निरोगी राहते. तांदळामुळे पचन संस्थेसंबंधित काही समस्या असतील तर त्या सुद्धा उद्भवत नाहीत. सहज तांदूळ पचला जातो. तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, जे आपले पोट बराच काळ भरलेलं ठेवतं. इथे मी अख्खे उडीद घेतलेले आहेत, सालासहित घेतलेत म्हणजे जास्त आपल्याला पौष्टिकता मिळेल. जर तुम्हाला फक्त उडदाची डाळ घ्यायची असेल, बिना सालीची घ्यायची असेल तर तशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इथे ही 100 ग्रॅमच घेतलेली आहे, कारण उडदामध्ये भरपूर चिकटपणा असतो आणि कळण्याची भाकरी तर महाराष्ट्रामध्ये फेमसच आहे. म्हणजे जळगावामध्ये आवर्जून ज्वारीच्या पिठामध्ये उडीद हे घातले जातात, की ज्यामुळे चिकटपणा सुद्धा येते, पौष्टिकता सुद्धा वाढते आणि याचबरोबर खमंग सुद्धा ही भाकरी तयार होते. काळ्या उडीद डाळीमध्ये ना किंवा काळ्या उडदामध्येच भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी जी आहे ती वाढवण्यासाठी हे भरपूर फायदेशीर ठरते. जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तसं-तशीच आपले हाडं सुद्धा कमकुवत होत जातात. तर या उडदामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहेत, लोह आहेत, जे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ते इन्सुलिन सोडण्याचे नियमन करून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रित ठेवते. यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा काळे उडीद हे खूप फायदेशीर ठरतात. असे भरपूर फायदे उडदाचे आहेत. पण याचं प्रमाण थोडंसं मी कमी घेतलेलं आहे, कारण थोड्या कमी प्रमाणामध्येच सेवन व्हायला हवं. म्हणूनच याचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे. आता हे सगळं साहित्य मी चांगलं साफ करून घेतलं होतं. ओल्या कापडाने सगळं धान्य मी पुसून सुद्धा घेतलेलं आहे. तर इथे हे धान्य अजिबात भाजायची गरज नाही, कारण आपण भाकरी बनवणार आहोत. आता हे सगळं साहित्य चांगलं एकत्र करायचं आणि यानंतर आपल्याला गिरणीमधून दळून आणायचंय. लक्षात घ्या, हे फक्त गव्हाच्या पिठावरती दळायचं नाही, बाकी ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदळावरती तुम्ही हे दळून घेऊ शकता. इथे खूप नाही, फक्त 2 किलोचंच आपण पीठ इथे तयार करणार आहोत. यानुसारच मी इथे धान्यांचं माप तुम्हाला सांगितलं. सगळे धान्य इथे मी एकजीव असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये पोह्याचा 1 चमचाभर आपण इथे मेथी दाणे घालायचे. अजिबात कडवट ही भाकरी लागत नाही. जरूर घाला. थोड्याफार प्रमाणात का होईना रोजच्या रोज थोडी तरी मेथी पोटामध्ये जाईल. अगदी बाजरीच्या पिठाप्रमाणेच हे पीठ दिसतं आणि हलकसं जाडसर मी हे दळून आणलंय. म्हणजे रेग्युलर आपण जसं भाकरीसाठी दळून आणतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने. चला, आता याची पटकन भाकरी बनवून सुद्धा दाखवते. आवश्यकतेनुसार इथं पीठ घ्यायचंय. लक्षात घ्या, इथे पीठ तुम्हाला अजिबात चाळून घ्यायचं नाही. याचा जो कोंडा आहे यामध्ये सुद्धा भरपूर पौष्टिकता असते. यामुळे मी इथं अजिबात हे पीठ चाळून घेणार नाही. आवश्यकतेप्रमाणे इथे मी पीठ घेतलं आणि आता यानंतर हे पीठ आपल्याला नेहमी जशी आपण भाकरीसाठी पीठ मळून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने मळून घ्यायचंय. हे पीठ मळत असताना तुमच्या लक्षात येईल की हे पीठ थोडंसं चिकट वाटतंय, कारण आपण यामध्ये
उडीद घातलेले आहेत. उडदामध्ये भरपूर चिकटपणा असतो, पण याचे फायदे मात्र तुम्ही ऐकलेतच. भरपूर याचे फायदे आहेत. सुरुवातीला पीठ कसं आपलं थोडंसं ताजं असतं, त्यामुळे 4-5 दिवस तुम्हाला थोडासा जास्त चिकटपणा जाणवेल. पण हळू मात्र हा चिकटपणा थोडासा कमी व्हायला सुरुवात होईल. तर इथे छान जोर देऊन पीठ मी मळून घेतलेलं आहे. मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता यानंतर जेवढ्या भाकरीसाठी तुम्हाला यातलं पीठ घ्यायचं तेवढं काढून घ्यायचं आणि यानंतर छान भाकरी थापून घ्यायची. भाकरी सुद्धा अतिशय व्यवस्थित थापली जाते. जर तुम्ही पीठ चांगलं मळून घेतलत ना, तर भाकरी अगदी पटापट सरकली जाते. जर थोडंसं चिकट आहे म्हणून तुम्ही घट्ट असं मळालात ना, तर मात्र जोर देऊन थोडीशी भाकरी आपल्याला थापून घ्यावी लागते. तर इथे तुम्ही बघू शकता अलगद अशी सरकली जाते, व्यवस्थित सुद्धा थापता येतेय. तर एकसारखी परात भरून मस्त अशी भाकरी थापून झालेली आहे. अगदी बाजरीच्या भाकरीप्रमाणे ही दिसते. आता पटकन ही उचलून घेऊयात आणि भाजून घेऊ. तर तवा इथे मी आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा चांगला गरम झाला याची खात्री करून घ्यायची आणि मगच इथे भाकरी तव्यावरती घालायची. थोडीशी पचवू द्यायची साधारण मिनिटभरासाठी आणि यानंतरच यावरून पाणी लावून घ्यायचं. आता नेहमीप्रमाणेच भाकरीला वरून पाणी लावून झालं, हलकीशी ती वरून कोरडी झाली, की पलटी करून छान भाजून घ्यायची. साधारण 2-3 मिनिटांमध्येच खालच्या साइडने अशी भाकरी भाजली जाते. आता पलटी करायची आणि पलटी करून या साइडने सुद्धा भाकरी चांगली टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायची. भाकरी पलटी केली की ती लगेचच दाबायची नाही. भाकरी जर तुम्ही पलटी करून लगेच दाबली, की मग ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही. अशी भाकरी पलटी केली की मध्ये हवा राहते आणि कडेला भाकरी व्यवस्थित भाजली जाते. भाकरी आपसुकच खाली जाते आणि आपोआप टम्म फुगून वरती सुद्धा येते. त्यामुळे अजिबात याला दाबायची किंवा हात लावायची सुद्धा गरज पडत नाही. तर मस्त टम्म अशी भाकरी फुगली गेली. खालच्या साइडने सुद्धा अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. जर तुम्हाला कुठे कडा अशा कमी भाजल्यात अशा वाटत असेल, तर तिथे थोडासा दाब देऊन भाजून घ्या. तर इथे परफेक्ट अशी भाकरी भाजली गेलेली आहे. आता ही भाकरी एखाद्या जाळीवरती काढून घ्यायची. म्हणजे मग यामधली जी हवा आहे ती निघून जाते आणि ही भाकरी अजिबात अशी मऊ किंवा सॉफ्ट होत नाही. याच पद्धतीने मी आणखीन एक भाकरी इथे तयार करून घेतलेली आहे. मस्त अशी भाकरी भाजली गेलेली आहे. आता ही भाकरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. भरपूर गरम ही भाकरी आहे आणि याला छान पापुद्रा सुद्धा आलेला आहे. मस्त वाफ निघते. गरमागरम भाकरी एखाद्या भाजीसोबत, आमटीसोबत मस्त लागते. फार काही अशी वेगळी याची टेस्ट लागत नाही. हलकीशी तुम्हाला चेंज वाटेल, पण अगदीच आवडणार नाही असं अजिबात नाही. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.